त्यांच्या तोंडावर ठेचून आपण विजय मिळवून आणता आला पाहिजे. आणि हा क्रिकेट आहे, हा कधीही काही होऊ शकतो. यस एम्पायर, जरा डिसिजन बघा. महमूद लक्ष द्या तिकडे. काही जर नियमांचं काय दुरुस्ती करायची असेल ते करून घ्या लवकरच, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. सेमीफायनल पहिली आणि सेमीफायनल दुसरी, तसेच तिसरा आणि चौथा नंबर आणि फायनलिस्ट. फायनल आपल्याला खेळवायची आहे, त्यामुळे आपल्या स्पर्धा ह्या 4 षटकांच्या झाल्या पाहिजे आणि त्या त्वरित झाल्या पाहिजे. काही षटक कमी करता आले नाही पाहिजे. या पद्धतीने सगळ्यांनी काळजी घेऊन आपले सामने चालू करायचे आहेत आणि लवकरात लवकर चालू करायचे आहेत. बघा, पहिला सामना सेमीफायनलचा थरारक सामना पाहायला मिळतोय. मीरा वॉरियर्स वर्सेस पठाण वॉरियर्स. आजच्या दिवसातला हा पहिला सेमीफायनलचा सामना 4 षटकांचा राहील आणि 4 षटकांमध्ये आपल्या संघाला फायनलिस्ट करण्यासाठी कितपत रनांचं डोंगर उभं करत आहेत ती मीरा वॉरियर्स. आणि मीरा वॉरियर्सचे स्ट्रायकर आहेत अहमद आणि हुसेन. पाहूया, कॅप्टन स्वतः जबाबदारी घेऊन आलेले आहेत की मी आपल्या संघाला फायनल मध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिला चेंडू ऑफ साइडच्या दिशेने मारलेला चेंडू, खूप आणि उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह आणि हा चौकार. वरती प्रहार केला अहमद यांनी आणि पहिल्या चेंडूवरती चौकार मारलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज यांचा मारा करत आहेत अहमद, परंतु काहीच बीट झालं, समजलं नाही काही चेंडू आणि हा निर्धाव चेंडू अंपायर कडून घोषित केलेला आहे. बिन बाद 4 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकातला दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव निघालेला आहे. पुढचा चेंडू अहमद मारा करत आहेत. काहीच स्टांज बदलून लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू, पाहूया कार्पेटच्या दिशेने गेलेला हा चौकार पुन्हा एकदा. काहीच गेम प्लॅन मध्ये चेंज करायला भाग पाडलंय अहमद यांनी, कारण पहिला जो काय प्लॅन केला होता पठाण वॉरियर्सच्या कप्ताननी तो असफल ठरलेला आहे. त्याच्यामुळे ही फिल्डिंग चेंजेस करावे लागत आहेत, कारण अहमद यांनी 2 चौकार मारलेले आहेत. पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि सीमालगत बार, चौकार. कमिटी मेंबर्स कुठे असतील त्यांनी त्वरित जरा तंबू मध्ये संपर्क साधायचा आहे. नादिर, अब्रार, महमूद. आणि हा पहिला षटक चालू आहे. काहीच महागड पाहायला मिळते आपल्याला. टोटल धावा झालेल्या आहेत त्या 12 धावा. पहिल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येते अजय अहमद यांच्यासाठी. पुन्हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता ऑफ साइडला, परंतु काहीच उछाल घेतला आणि यष्टी रक्षकांनी हातामध्ये कलेक्ट केला आणि हॅम्पायरनी सुद्धा दंडित केलं. वाईट चेंडू, परंतु पठाण वॉरियर्स संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे वाईटचा. एम्पायर रिव्ह्यू आहे का? हा चेक करा व्हाईटचा रिव्ह्यू.
हेलो। हाँ इरशाद भाई, ये पठान वॉरियर्स को 2 रन की पेनल्टी रहेंगी, उनका प्लेयर इधर नहीं है। हॅलो, रिव्ह्यू बॉल सेफ आहे, सेफ रिव्ह्यू सेफ आहे, नो वाईट. आत्ता आलाय तो आत्ता. ₹500 पारितोषिक तुम्हाला लागलेलं आहे, लक्षात ठेवा. रोहित कोळेकर. इथे एक नियम लागू झालेला आहे, तो म्हणजे पठार वॉरियर्स यांना आणि 2 रनांची पॅनल्टी लागलेली आहे. बिन बाद 14 धावा आणि दुसरा षटक घेऊन येत आहेत ते बॉलर नेम दीपक. गोलंदाजीवरती आहे दीपक आणि पाहूया दीपक पहिल्या षटकामध्ये 14 धावा ठोकलेल्या आहेत त्या पठाण वॉरियर्सला आणि पुन्हा दुसरं षटक घेऊन येत आहेत ते. कुणाला स्किप फिल्डर बॅटिंग टीम
पुढचा चेंडू दीपक यांचा मारा करतील स्वतः कप्तान आणि पुन्हा फुलटॉस चेंडू हा आणि हा आउटफील्ड खराब असल्यामुळे हॅम्पर्स कॉल. एक धाव. पुन्हा एकदा ऑफर आहे. लगातार 3 षटकार जर मारले कोणत्याही बॅट्समॅननी तर किरण तांबुटकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आलेला आहे तोच फलंदाज ज्याने पहिल्या ओव्हर मध्ये 3 चौकार मारले होते. तोच फलंदाज जो कालच्या दिवसामध्ये चमकला होता आणि तोच फलंदाज की ज्याच्या बॅटला सुद्धा बॉल लागत नव्हते. म्हणून मी कालच म्हटलं होतं कोणाचा कोणत्याही क्रिकेटरचा दिवस हा आजचा दिवस कसा आहे हा कोणी सांगू शकत नाही आणि उद्याचा दिवस कसा आहे कोणी सांगू शकत नाही. बॅट कधी बोलते यावर डिपेंड आहे. पुन्हा एकदा टाकलेला लेग साइडच्या दिशेने चेंडू पंचाने दंडित केलेला आहे आणि हा वाईट चेंडू घोषित केलेला आहे. याच बरोबर संघाची टोटल धाव संख्या झालेली आहे बिनबाद 22 धावा. पुन्हा किरण आणि हा उत्कृष्ट चेंडू अहमद यांना काही जमलेला नाही आणि हा त्रिफल निश्चित झालेला आहे. अहमद थँक्यू धन्यवाद डीजे. ग्राउंडच्या बाहेर नाचा जरा. तुम्हाला माहित आहे खूपच एन्जॉय करताय तुम्ही. आतापर्यंत उत्कृष्ट अशी आपल्याला सीझन 2 पाहायला भेटलंय एमपीएल. पुन्हा एकदा अनाउन्समेंट आहे. लगातार 3 षटकार 200 रुपयाचं पारितोषिक आहे तांबुटकर साहेबांकडून. पुन्हा एकदा आणि हा मारण्याचा प्रयत्न होता परंतु काहीसा बीट झाला. पुन्हा एकदा पुन्हा ऑफर चालू आहे. बॅट्समॅनला पैशाचा पाऊस पडण्याची त्वरा करा. 6 बॉल 6 षटकार 6 बॉल 6 षटकार जर मारताय तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे तांबुटकर साहेबांकडून. बरोबर आहे कारण वाईट चेंडू. धन्यवाद. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं आपण तर 6 चेंडू मध्ये 5 षटकार पाहायला भेटलेले आपण कालच्या दिवसामध्ये 6 बॉल 5 षटकार. तर काय असा कारमाना होऊ शकतो का आजच्या दिवसामध्ये. परंतु आज गोलंदाज भारी पडत आहे तो म्हणजे चिमुकला आणि युवा गोलंदाज. पुन्हा एकदा ट्रिपल हिट केलेला आहे त्यांनी आणि क्लीन बोल्ड. आजची जागा सांभाळण्यासाठी आलेला तो म्हणजे गणी. कालच्या दिवसातला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून हा उत्कृष्ट अशी खेळपट्टीवरती आपल्या गोलंदाजीचा प्रदर्शन केला तो गणी. पुन्हा एकदा ट्रिपल एच क्लीन बोल्ट. धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हर कंप्लीट आणि 23 धावा. बाबा यांच्यासाठी ऑफर आहे. जर तुम्ही लगातार 3 षटक मारलात तर नाव काय
साकिब तरफ से 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लगातार 3 षटकार. हॅलो. आमच्या सोबत समालोचक आहेत माझे मित्र महादेव. आम्ही आज सेमीफायनल मध्ये थरारक म्हणून कंबाईन कॉमेंट्री आप तुम्हाला पाहायला भेटेल आणि या षटकाची कॉमेंट्री आपल्याला पाहायला मिळेल महादेव कडून. ओव्हर टू महादेव. नक्की सुतार सर, बघाल तुम्ही पंच देतात आपल्याला 9चा कौल ऑन पिच. 1 धाव अतिरिक्त मिळते 9च्या स्वरूपात. तर किरण दादाकडून 3 लगातार षटकार टाकले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 200चं आहे. जर का काही कन्फ्युजन असेल हॅम्पर्स ना तर कमिटीकडे संपर्क साधायचा आहे. कमिटी जवळ हॅम्पर्स जर का कन्फ्युजन असेल तर 6 बॉलला 6 सिक्स मारले तर 1000 रुपये, 3 बॉलला 3 सिक्स मारले तर 200 रुपये. 6 बॉल 6 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक किरण तांबोटकर आणि हरिमिस्त्री यांच्याकडून आहे. आणि जर का 3 षटकार मारले, 3 बॉल 3 षटकार, तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पंच या बॉलचा कौल आम्हाला नक्कीच सांगतील. हॅलो हॅम्पर्स. थँक्यू, धन्यवाद एम्पायर. हा नो चेंडू आउटफील्ड फिल्डरच्या मुले हा नो चेंडू घोषित केलेला आहे. आणि हा फ्री हिट असेल. फ्री हिट. थँक्यू. अय्याज गोलंदाजीवरती मारा करत आहेत बाबा. पाहूया बाबा या फ्री हिटचा फायदा घेतोय की काय. आणि अय्याज यांनी खोलवरती टाकलेला चेंडू उत्कृष्ट त्याच गतीने मारलेला ऑफ साइडच्या चेंडू त्याच पद्धतीने फिल्डर सुद्धा बॉलाच्याच गतीने धावत आहेत. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी ठरले. 2च धावावर समाधान मानावं लागतंय तो म्हणजे बाबाला. आणि याच 2 धावाच्या समाप्तीवर संघाची टोटल धावसंख्या झालेली आहे ती 26. हुसेन नावामध्ये दुरुस्ती केली, क्षमा असावी. पुन्हा अय्याज हुसेन यांच्यासाठी. ओ काय गतीचा चेंडू टाकला होता आणि हा लेग कट चेंडू होता आणि लेग बाईचा 1 रन सुद्धा घोषित केलेला आहे. खूपच उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला अय्याज यांच्याकडून. आणि काल आपल्याला त्याच्याच बॅट मधून सुद्धा रनांचं पाऊस पाहायला भेटलं होतं. पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये त्याचा बॅट बोलेल का हे काही क्षणात आपल्याला पाहायला मिळेलच. पुन्हा एकदा अय्याज, पुन्हा एकदा लेग कटरची दिशा मारण्याचा आणि लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू झेल सुटलेला आहे. आणि हा खूपच मोठा हादरा होता वाचलेला आहे हुसेन यांचा. आणि या झेलावरती 3 धावा, 1 धाव, एकच धाव घेतलेली आहे. आणि हा झेल होता वाचलेला आहे. खूप मोठा हादरा बसला होता. पूर्ण टीम कंट्रोल झाली असती पठाण वॉरियरच्या हातामध्ये परंतु नशिबाला काही वेगळंच मान्य होतो त्याच्यामुळे हा झेल सुटला. पुन्हा एकदा अय्याज तिसरा षटक आपल्या संघासाठी घेऊन येत आहे आणि त्यांचा मारा करत आहेत ते आपले मारूफ. मगाशी याच बॅट्समॅनने षटकार कालच्या पर्वामध्ये हॅलो
पुन्हा एकदा अय्याज यांचा मारा करतील आणि तेवढ्याच उत्कृष्ट अशा गतीने स्लोवर वन टाकलेला चेंडू होता. जर या गोलंदाजीची तुम्ही लाईन पाहिली तर तुम्हाला अजिबात वाव म्हणून देत नाही. पूर्णतः तुमच्या बॅट पासून लांब बॉल चेंडू टाकत आहे तो म्हणजे अय्याज. पुन्हा एकदा अय्याज यांचा मारा करण्याचा, परंतु काहीच जमलेलं नाही आणि पूर्ण षटक निर्धाव टाकलेला आहे. सॉरी, षटक अतिशय उत्कृष्ट असा हाताळलेला आहे. आणि या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीवर संघाची टोटल धावसंख्या 28. आणि पुढच्या ओव्हरसाठी आपण कॉमेंट्रीकडे बोलूया, महादेव सरांकडे. हॅलो. नवीन गोलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर. दीक्षित मॅन फ्रॉम तामाणे आणि मजगाव संघाकडून फलंदाज आहे. हुसेन. नॉन स्ट्राईक फलंदाज आहे मारूफ. तर पहिला चेंडू दीक्षित यांचा सामना करतील हुसेन. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली 28 रनांवर. पहिला चेंडू मोठा मारा आहे, नक्कीच चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार डीजे. आपल्याला पाहायला मिळाला हुसेनच्या बॅट मधून पहिल्या चेंडू मध्ये पोहोचवला षटकारच्या बाहेर. आतापर्यंत संघाची धावसंख्या 34. दुसरा चेंडू खूप सुंदर अशी गोलंदाजी दीक्षित यांच्याकडून. आतापर्यंत 2 चेंडू झालेत दीक्षितच्या. पहिल्या चेंडूवर आपण मोठा प्रहार पाहायला मिळाला हुसेनच्या बॅट मधून. तर तिसरा चेंडू पुन्हा एकदा दीक्षितचा हुसेनसाठी. पंच आमच्याकडे कौल देत आहेत, ते अतिरिक्त धावेचं वाईटचा करार देत आहेत आणि वाईट +1 अशा या 2 धावा मिळतील. आणि या 2 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचेल 36 रनांवर. झेल आहे, फिल्डर सुद्धा तैनात आहे. तेवढा चांगला झेल पकडलाय. झेल बाद होत आहेत हुसेन. डीजे. थोडीशी आपल्यापेक्षा वेगळीच आहे. जर्सी नंबर 93 मुस्तकीन. एक धाव चोरटी काढली आहे. एक मिनिट. सैजाद ज्यांनी जो कॅच पकडला त्यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. अहमद दाबिलकर यांच्याकडून 200 रुपयाचं. बघा, आपल्या MPL सीझन 2 मध्ये काही उपस्थिती आपल्या पाहुण्यांची आलेली आहे. शहादाब खालू साहेब, खालू ट्रॅव्हल्स यांचे मालक स्वतः इथं मॅन फ्रॉम पाबरा यांना मी आमंत्रित करतो की तुम्ही तंबू मध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर खालूज ट्रॅव्हल्सचे मालक
शादाब खालूज यांना विनंती असेल आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हावं. रॉयल स्ट्रायकर्स आणि कुणाल फायटर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की त्यांनी टॉस साठी यायचं आहे समालोचन कक्षामध्ये. पूर्ण 4 षटक पहिल्या सेमी फायनलचा संपलेला थरारक आणि संघाला पठाण वॉरियर्स संघाला विजयासाठी 40 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते मीरा वॉरियर्स या संघाने पाहूया पहिला सेमी फायनलचा सामना कोणता संघ विजयी होतोय फायनलिस्ट ते आपल्याला या त्वरित काही क्षणातच समजेल. मिलिंद आपल्या मॅन फ्रॉम मजगाव याचे रहिवासी मिलिंद नाकरेकर साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो की तुम्ही तंबूमध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. आणि खूपच सहकार्य आहे या ग्राउंड साठी मिलिंद नाकरेकर साहेबांचं. पाण्याच्या विषय बाबतीत म्हणा खूप सहकार्य आहे. मी त्यांना आमंत्रित करतो आणि आम्ही त्यांचा सत्कार करत आहोत एमपीएल टीम कमिटीच्या त्वरे. आणि दुसरा सेमी फायनल सामना कुणाल फायटर्स वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स कडे येतील. चला लवकरात लवकर चालू करायचंय. क्रिकेट हा एक असा गेम आहे की क्रिकेट हा एक खेळ आहे. मॅच हरलो हॅलो पाबरा येथील खालूज ट्रॅव्हलचे मालक शादाब खालूज यांना आम्ही विनंती करू की पुढील मॅचचा टॉस त्यांच्या हस्ते होईल. कुणाल फायटर्स आणि रॉयल स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये हा होणारा टॉस. कॅमेरामॅन जरा फोकस करा इकडे. सत्कार होत आहे, सॉरी टॉस होत आहे. टॉस होत आहे. दुसरा सेमी फायनलिस्ट हेड्स इज कॉल and heads it is the heads. Royal Strikers are the toss win. आणि शादाब खालू साहेब यांचा आपल्या एमपीएल कमिटी तर्फे सत्कार होत आहे. तर त्यांनी स्वीकारायचा आहे आणि सत्कार आपल्या एमपीएल टीमचे कमिटीचे सदस्य रिजवान यांच्याकडून होत आहे. तर क्रिकेट हे एक खेळ आहे. मॅच हरलो आता, कारण किती टीम भरपूर आल्या. आपल्या 10 टीम होत्या. 10 टीम होत्या. त्या 10 टीम पैकी 4 टीम फक्त आलेल्या आहेत. त्याच्यामुळे 6 टीम हरलेल्या आहेत. आबिद भाई यांना सुद्धा मी विनंती करतो की तुमचा सत्कार आम्ही करत आहोत, तर तुम्हाला सुद्धा सत्कार घेण्यासाठी यायचं आहे. क्रिकेट हा एक खेळ आहे. मॅच हारलो म्हणून काही गेम संपत नाही आणि मॅच हारली म्हणून सुद्धा खेळाडू सुद्धा संपत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूंनी लक्षात ठेवायचं आहे, जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे. आणि जिंकण्याची चिकाटी असेल तर कोणतीही मॅच आपण फिरवून आणू शकतो. हुसेबा नझीरी यांना सुद्धा यांच्यातर्फे त्यांचा सत्कार होत आहे. खरोखरच मजगाव प्रीमियर लीग म्हटलं तर प्रेक्षकांची एक मेजवानी, प्रेक्षकांसाठी एक मोठं फेस्टिवल असतं. खरोखरच सुतार सर, तुम्ही काय म्हणाल मजगाव प्रीमियर लीग बद्दल? खूपच उत्कृष्ट अशी उत्कंठ अशी सगळ्यांना पाहायला भेटते की जेणेकरून
आमचा सुद्धा नंबर कधी लागेल आणि आम्ही सुद्धा त्या ग्राउंड वरती उतरून आमचं 100% सुद्धा देण्याचा प्रयत्न करू. याच पद्धतीचा हा सर्वांचा चिकाटीचा संदेश असतो. एवढंच मी म्हणेन MPL कमिटी. खरोखरच सुंदर असं तुमचं हे ब्रीदवाक्य. आतापर्यंत धावसंख्या पोहोचलेत ह्या षटकारानंतर. उत्कृष्ट जल्लोष असा आपल्या छोट्या लहानशा मुलांकडून पाहायला मिळतोय. क्रिकेट किती मोठा प्लेअर असू द्या, परंतु त्याचा दिवस हा कितपत चांगला आहे हा त्या सूर्योदयालाच माहीत असतो. कारण समोर किती मोठी टीम असू द्या, पण जर का तुमच्या मनामध्ये जिंकण्याची जिद्द असेल तर तुम्ही जिंकल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून हारल्यावर खचून जाऊ नका आणि जिंकण्याची पूर्ण तयारी करा. एवढंच म्हणेन. हारला म्हणून गेम संपला नाही. पूर्ण तयारी करा आणि पुढच्या वर्षी सुद्धा MPL साठी सहकार्य करून ती टीम कशी पुढे येईल माझी फायनलिस्ट याची सर्वांनी तयारी करायची. आणि हा BSNL चौकार. अय्याजकडून खूप सुंदर अशी आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ते म्हणजे 12 रनांवर. विशाल सर, पुढील चेंडू अय्याजसाठी पुन्हा एकदा खूप सुंदर अशी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण दयालू बोरघरे यांच्याकडून. मॅन फ्रॉम वाशे हवेली आर्यन जाधव यांना सुद्धा मी विनंती करतो की तुमचा सुद्धा सत्कार होत आहे तर तुम्ही सुद्धा तंबूमध्ये येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आर्यम जाधव कुठं असतील तर फ्रेंड्स ग्रुप मजगाव प्रीमियर लीग यांच्याकडून त्यांचा सत्कार होणार आहे. त्यांनी सत्कारासाठी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर यावं विनंती असेल. तर पुढील चेंडू पुन्हा एकदा पठाण बंधूसाठी आणि चेंडू होतोय पंचांकडून कौल येतो आमच्याकडे निर्धाव चेंडूचा आणि ओव्हर होते समाप्त. 6 चेंडू नंतर संघाची जी धावसंख्या आहे ती आहे 13. तर आर्यम जाधव यांचा आमच्या मजगाव प्रीमियर लीग 13 मजगाव प्रीमियर लीग कडून हा छोटासा सत्कार होतोय. इनायत भाई यांच्या हस्ते सत्कार होतोय. 18 चेंडू मध्ये 27 रनांची गरज आहे पठाण वॉरियर्स संघाला. हॅलो. तर माझे सहकारी महादेव, काय तुम्हाला वाटतो की हा पहिला सेमी फायनलचा सामना आहे आणि तितक्याच ताकदीचा हा फलंदाज उभा आहे अय्याज. कारण काल त्यांनी स्वतःचा अर्धशतक सुद्धा ठोकलं होतं, परंतु पुन्हा एकदा त्यांनी संघाला रन रेट म्हणायच्या या जल्लोषामध्ये खेचून आणलं सेमीफायनल मध्ये आपल्या संघाला. की आज सेमीफायनलचा थरारक उडून फायनलिस्ट होईल का? नक्कीच अय्याजच्या या धडाडक फलंदाजीमधून आपल्याला दिसून येत आहे की तो नक्कीच विजयाच्या दिशेने घेऊन जाताना दिसतोय आपल्याला पठाण वॉरियर्स संघ. विशाल सर, हॅलो. आर्यम जाधव साहेबांनी आपल्या MPL सीझन 2 साठी पारितोषिक 500 रुपयाचं दिलंय. मी त्यांचा आभारी आहे. उत्कृष्ट सामना पाहायला मिळतोय. अय्याज आणि रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आउटफील्ड खराब असल्यामुळे एकच धाव त्यांना घोषित करावी लागली आहे आणि एकच धावावर समाधान मानावं लागतोय आतापर्यंत तरी. उत्कृष्ट नाही 14 धावा.
खूप सुंदर अशी आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते खेळपट्टीवर पठाण वॉरियर्स संघाकडून. पठाण पुन्हा एकदा सुंदर असा फटका, चेंडू गेला वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. डीजे फलंदाजी पठाण वॉरियर्स करून. पंधरा चेंडू मध्ये पठाण वॉरियर्स संघाला 21 रनांची गरज. सुमित बॉलर अय्यस साठी गोलंदाजी करतायत. अय्यस बघूया काय करतायत. सुंदर असा लेगच्या ठिकाणी ढकललेला चेंडू जाईल चौकार, सीमारेषा पार. पाचवा चेंडू असेल गोलंदाज सुमित यांचा. तर यासाठी एक चेंडू मध्ये जर षटकार घेतला तर आमचे मित्र लाला नदीम लाला यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. पंच आम्हाला या चेंडूचा कौल देतील एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना. या सिंगल धावेनंतर संघाची धावसंख्या आहे 24. रिजवान भाई तुमच्याकडून बॅटिंगची खूप मोठी अपेक्षा आहे. इथे समालोचन कक्षामधून मोठ्या फटक्यांची अपेक्षा करतायत आणि त्याच अपेक्षेपोटी खेळलेला चेंडू अहमदनी तो सुंदर असा झेल पकडलाय आणि झेल बाद होत आहेत. पंच आम्हाला कौल देत आहेत या चेंडूचा. अजूनपर्यंत कौल तरी आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. पंच पण कोणी घेतला नाही. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे मला वाटतं. नाही रिव्ह्यू कोणाचा आहे नक्की? फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी. झेल बाद असतील पठाण. एम्पायर डिसिजन लास्ट डिसिजन. खरोखरच डोळ्यात तेल टाकून आपलं पंचगिरी निभावताना इर्शाद भाई. नो नसेल ह्या चेंडूचा. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 24 रनांवर. 12 चेंडू मध्ये 16 रनांची गरज. जरा पंचांना विनंती असेल इर्शाद भाई सामना लवकर खेळवायचा आहे. बॅटर बोलवायचे आहेत.
तर कुंबले संघाचा नवीन बॅटर येतोय मैदानात पठाण वॉरियर संघाकडून खेळण्यासाठी अजय. धावसंख्या पोचली आतापर्यंत 24 रनांवर. 12 चेंडू मध्ये 16 रनांची गरज. बघूया आव्हान पेल होतंय का. पठाण वॉरियर्स खूप सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली. बॅटर अयाज याच्याकडून पंच आम्हाला कौल देतात एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. बॉलर नेम आहे राज. पुन्हा एकदा स्ट्राइक गेले अजय कडे. बघूया अजय काय फटका खेळतोय. 11 चेंडू मध्ये 14 रनांची गरज. 11 चेंडू 14 रनांची गरज. राज बांधून ठेवेल का अजयला की अजय देईल उडवून षटकार किंवा चौकारसाठी. बघू अजयच्या बॅट मधून काय फटका येतोय. पहिला चेंडू झालाय. दुसरा चेंडूचा सामना करतील राजचा अजय. तर दुसरा चेंडू राजचा अजय साठी. अजयने खूप सुंदर असा फटका केलाय. झेलचा प्रयत्न आहे आणि गचाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल महारूप करून. एक धाव पूर्ण केले आणि या एक धावेनंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे 27 रनांवर. 10 चेंडू मध्ये 13 रनांची गरज पठाण संघाला. पुन्हा एकदा तिसरा चेंडू राज यांचा. चांगला असा आपला एष्टी रक्षक झेल पकडताना पाहायला मिळतोय. झेल बाद होतोय तो म्हणजे ची गरज. नवीन बॅटर मैदानात दाखल होताना खेळपट्टीवर दाखल होताना दक्षित राज. नऊ चेंडू मध्ये 13 धावांची गरज. मोठा फटका आहे. दीक्षित करून झेल होऊ शकतो. झेलचा प्रयत्न आहे अहमदचा. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण अहमद कडून. 2 धावा निश्चित केलेत दीक्षितने. इर्षाद सर विनंती असेल सामना जरा स्पीड अप घ्यायचा आहे. 8 चेंडू मध्ये 11 रनांची गरज. अमित भाई वगनाक मसगाव अध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मसगाव प्रीमियर लीग फ्रेंड्स ग्रुप यांच्याकडून यांचा छोटासा सत्कार होईल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन.
सर धन्यवाद की आमच्या मजगाव प्रीमियर लीग साठी तुम्ही छोटासा वेळ देऊन इथं हजेरी लावलीत. मजगाव अध्यक्ष आतापर्यंत धावा झाल्या त्या म्हणजे 30 धावा झाल्यात. धारणांची गरज. पुन्हा एकदा मोठा अपील आहे परंतु अपील फेटाळून लावताना पंच. 6 चेंडू मध्ये 10 रनांची गरज. पठाण वॉरियर्स मोठ्या धक्क्यात. पॅनल्टी लागले मला वाटतं संघ मीरा वॉरियर्स संघाला. त्यांच्या स्लोवर रेट साठी त्यांना पॅनल्टी लागेल. एक फिल्डर आतमध्ये घ्यायचा आहे त्यांनी. पंच इर्शाद भाई. सहा चेंडू मध्ये 10 रनांची गरज. बघूया नामी फलंदाज अजून सुद्धा खेळपट्टीवर दाखल आहेत. अजय आणि दीक्षित. नवीन गोलंदाज आलेत. गणी. 6 चेंडू 10 रनांची गरज. टाइम संपलेलं होतं. प्लेयर आतमध्ये घ्यायचा आहे. पॅनल्टी असेल. 6 चेंडू 10 धावा. बॉलर आहेत गणी आणि फलंदाज आहेत दीक्षित. तर पहिला चेंडू बघा अजून सुद्धा ते वेळ घेत आहेत फिल्डिंग साठी. गणी पहिला चेंडू दीक्षित साठी फेकला गेलाय आणि तेवढा चांगला टोटावून खेळलाय दीक्षितने. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार डीजे. रमील आणि मकसूद यांचं खूप सुंदर असं आपल्याला डान्सचे ढुमके पाहायला मिळाले. आणि ट्रेन करताना सईनबाई काय त्यांचे डान्स ट्रेनर आहेत बघा. राहील ऑनर आहेत मला वाटतं. मीरा वॉरियर्स संघाचे. झेल आहे. झेलचा चांगला प्रयत्न परंतु दयालूकडून गचाळ क्षेत्ररक्षण. 2 धावा केल्यात पूर्ण आणि या 2 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली आहे 38 रनांवर. 4 चेंडू मध्ये 2 रनांची गरज. दीक्षित पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक फलंदाज. 2 रनांची गरज. एक धाव पुन्हा एकदा घेतले बाईच्या मदतीने. 3 चेंडूत 1 धाव. पुन्हा एकदा नवीन बॅट अजय एक नाव वाजलेला बॅटर खेळपट्टीवर दाखल आहे. डावखुरा बॅट्समन म्हणावा लागेल. कुंबले गावातील हा खेळाडू पठाण वॉरियर्स संघाकडून खेळताना. नक्कीच बघूया विजय फटका काय असेल. अजयच्या बॅट मधून मोठा फटका खेळलाय. चेंडू जाईल. पंच आम्हाला सांगतायत डिक्लेअर झोन मध्ये डीजे.
मला वाटतं पठाण वॉरियर्स यांनी आतापर्यंत झेप घेतली ती म्हणजे डायरेक्ट फायनल मध्ये. खूप खूप अभिनंदन पठाण वॉरियर्स संघाचं. पुढील आवाज असेल आमचे भाई अफजल भाई यांचा. अजय साठी एक 10 रुपयाचं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय RM जाधव या आपल्या व्यक्तीकडून. रॉयल वाले अपने फील्ड सजा ले. सॉरी अजय साठी नाही तर दीक्षित साठी ती बक्षीस आहे. दीक्षित यांनी 100